मेळघाटच्या डोमा गावात एका रात्री अचानक असं काही घडलं की दुसऱ्या दिवशी संपूर्ण गावात एकच चर्चा सुरू झाली। आश्रमशाळेतील वसतिगृहातल्या 15 ते 16 मुली अचानक हसायला आणि मोठ्या मोठ्याने रडायला लागल्या। काही मुली म्हणत होत्या त्यांना घुंगराचा आवाज ऐकू येत होता, तर काहींना अंधारात विचित्र गोष्टी दिसायच्या भास वाटत होता। मग काय, वसतिगृहात भूत आलंय ही बातमी गावभर पसरली। भीती एवढी वाढली की दुसऱ्याच दिवशी 300 पेक्षा जास्त मुली आपली पुस्तक तिथंच ठेवून घरी निघून गेल्या। पण खरंच इथे भूत होता का हे जाणून घेण्यासाठी आरोग्य विभागाचं पथक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते तिथे पोहोचले। मुलींची तपासणी झाली, वसतिगृहाची पाहणी झाली। ज्या ठिकाणी घुंगराचा आवाज ऐकू झाल्याचं सांगितलं जात होतं तो परिसरही तपासण्यात आला आणि तपासानंतर समोर आलेली गोष्ट वेगळीच होती। याला डॉक्टरच्या भाषेत मास हिस्टेरिया म्हणतात। सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या व्यक्तीला भीती वाटली किंवा काहीतरी भास झाला आणि ती भीती आजूबाजूच्या लोकांमध्ये पसरली तर अनेकांना त्याच प्रकारचे अनुभव येऊ शकतात। इथे भीती, ताण आणि वसतिगृहाचं वातावरण यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची शक्यता सांगितली जात आहे। म्हणूनच प्रत्येक विचित्र गोष्टीला लगेच भूतबाधा म्हणण्याआधी त्यामागचं खरं कारण समजून घेणं गरजेचं आहे। सध्या डॉक्टरांनी अनिष्ट कार्यकर्ते मुली आणि त्यांच्या पालकांचं काउन्सिलिंग करत आहे, कारण भीती वाढवायची नाही तर भीती समजून घ्यायची आहे। तुम्हाला काय वाटते, शाळेमध्ये मुलांच्या मानसिक आरोग्यावर अशाच पद्धतीने मोकळेपणाने बोलायला हवंय का? कमेंटमध्ये नक्की सांगा।